नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जे विद्यार्थी लातूर जिल्हा पोलीस पाटील भरतीची प्रतीक्षा करत होते, त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. शेवटी लातूर जिल्हा पोलीस पाटील पदभरती जी आहे, ती या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि एकूण मित्रांनो 554 पदासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला ही परीक्षा केव्हा होणार आहे, याचं टाईम टेबल बघायचं आहे. माझे जर पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पात्रता काय आहे, कोणती कागदपत्र लागणार आहेत, अभ्यासक्रम काय आहे आणि अभ्यास कसा करायचा या संदर्भात आपण बोललेलो आहे. परंतु अ, या लातूर पोलीस पाटील भरतीच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला यावरती चर्चा करायची आहे. पण आज आपल्याला ही परीक्षा केव्हा होणार आहे, याचं जे टाईम टेबल जाहीर झालेलं आहे, याविषयी आपल्याला बोलायचं आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल, तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, 554 पदासाठी ही पदभरती जी आहे ती जाहीर झालेली आहे. आता हा माझा नंबर आहे. तुम्हाला जर बॅच लावायची असेल, जर ई बुक घ्यायचा असेल, तर माझा हा नंबर आहे 9730613237. या नंबरवरती तुम्ही मला कॉल मेसेज करायचा आहे. बीड असू द्या किंवा जालना असू द्या, त्यानंतर हिंगोली पोलीस पाटील जे आहे, या ठिकाणचे जे आपले विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, त्यांचे अभिप्राय वगैरे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला बघायच्या असतील, तर आपल्या टेलिग्राम चॅनेलची जी लिंक आहे, ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथं जाऊन आपल्या अकॅडमीचा रिझल्ट बघा, किती मुलं सिलेक्ट झालेली आहेत बघा. त्या मुलांचे रिप्लाय बघा आणि मगच तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे का नाही ते तुम्ही ठरवायचं आहे. तर जास्त वेळ न लावता आपण हे टाईम टेबल बघूया. बघा मित्रांनो, इथं जर तुम्ही बघितलं, तर 863 एकूण पदं होती. त्याच्यापैकी रिक्त पदं जी आहेत, ती तुम्हाला या ठिकाणी 554 पदं दिसत आहेत आणि या 554 पदांच्यासाठी ही भरती जाहीर झालेली आहे. आता आपल्याला बाकीचं काही बघायचं नाही, परंतु पहिला आहे, एक बिंदू नामावली तयार करणे व ती मंजूर करून घेणे. तर ही जी बिंदू नामावली आहे मित्रांनो, ही काय झालेली आहे, अद्ययावत करण्यात आलेली आहे, म्हणजे तयार झालेली आहे. आता फक्त पुढची प्रोसेस आहे ती करायची आहे. तर आता तुम्हाला जे नोटीस प्रसिद्ध करायचं आहे, म्हणजे तुमच्यापर्यंत जे नोटीस प्रसिद्ध होणार आहे शासनाचं आणि जे गावनिहाय आरक्षण वगैरे त्याच्यामध्ये असणार आहे, ते कधीपर्यंत असणार आहे बघा, 14 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत तुम्हाला हे बघायला मिळणार आहे. तुमच्या गावामध्ये कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण लागलेलं आहे, हे तुम्हाला 21/5 म्हणजे 21 मे पर्यंत तुम्हाला समजणार आहे. ज्यावेळेस तुम्ही हे गावनिहाय आरक्षण बघाल, त्याच्यावरती जर तुम्हाला काही आक्षेप असेल, तर तो आक्षेप तुम्ही काय करायचा आहे, 22 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत नोंदवायचा आहे. म्हणजे तुमच्या गावाला जर एखादं आरक्षण पडलं, त्या आरक्षणाची त्या कास्टची जागा जर तुमच्या गावामध्ये नसेल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, समजा एखाद्या गावामध्ये एस-सीला आरक्षण पडलं आणि एस-सीची संख्याच नसेल किंवा ई-डब्ल्यू-एसचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आहे, तर तो प्रॉब्लेम तुम्हाला तिथं सांगायचा आहे. आता ते कशा पद्धतीने आक्षेप नोंदवायचा आहे, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी तुमच्या गावाला कोणतं आरक्षण जाहीर झालेलं आहे, हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आणि ते तुम्हाला काय करणार आहे, 14 तारखेपासून 21 तारखेपर्यंत तुम्हाला गावनिहाय म्हणजे तुमच्या गावाला कोणतं आरक्षण पडलेलं आहे, ते कळणार आहे आणि मग हे आरक्षण पडल्यानंतर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये, तर तुम्हाला तो आक्षेप या ठिकाणी 26 तारखेपर्यंत नोंदवायचा आहे. आता आक्षेप कसा नोंदवायचा, हे आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितपणे सांगणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा गावनिहाय जे आरक्षण आहे, ते आपल्याला बघणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, 29 तारखेला तुमची जाहिरात जी आहे, ती प्रसिद्ध होणार आहे. 29 मेला तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. मग काय होईल, 1 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत तुमचे अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 1 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत तुमचे अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे आणि अर्जाची छाननी करणे, अर्जदार यांना प्रवेशपत्र 19 तारखेपर्यंत दिले जाणार आहेत. म्हणजे 11 तारखेपासून 19 तारखेपर्यंत तुमच्या अर्जाची छाननी होणार. तुम्ही पात्र आहे का अपात्र आहे हे ठरवलं जाणार आणि मग तुम्हाला 19 तारखेपर्यंत काय केलं जाणार, प्रवेशपत्र दिलं जाणार. त्यानंतर तुमची लेखी परीक्षा जी आहे, ती 21/6 ला आहे. लेखी परीक्षा 21/6 म्हणजे 21 जूनला तुमची परीक्षा होणार आहे आणि लेखी परीक्षेचा निकाल लगेच दुसऱ्या दिवशी 22/6 ला होणार आहे. निकाल जो आहे तो प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर बघा, पात्र उमेदवार यांची तोंडी परीक्षा, मुलाखती घेणे व अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे, हे 24 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत तुमच्या काय होणार आहे, मुलाखती चालणार आहेत आणि मुलाखती झाल्या की तुमची लगेच यादी प्रसिद्ध होणार आहे आणि मग 7 तारखेला म्हणजे 7 जुलैला या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती पत्र देण्यात येणार
आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. लेखी परीक्षेचा निकाल मित्रांनो त्याच दिवशी संध्याकाळी या ठिकाणी जाहीर होत असतो. आता इथे त्यांनी म्हणलेलं आहे, की पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा ही 24 तारखेला होणार. मग 23 तारखेला मित्रांनो तुम्हाला जो काही तुमचा लेखी पेपर होणार आहे, त्याच्यावरती जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चूक वाटत असेल, तर तो सुद्धा आक्षेप तुम्हाला घ्यायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 1 दिवस दिला जातो आणि मग त्यानंतर काय होतं, तुमचा निकाल या ठिकाणी प्रसिद्ध केला जातो. बघा आता सॉरी इथं मी तुम्हाला 23 तारीख सांगितली. ॲक्चुअलमध्ये काय होतं, की 21 तारखेला ज्यावेळेस तुमचा लेखी पेपर होणार आहे, तर या लेखी परीक्षेची जी उत्तरपत्रिका आहे, ती संध्याकाळीच या ठिकाणी जाहीर केली जाते आणि 22 तारखेला तुमचे आक्षेप या ठिकाणी नोंदवले जातात. खरं तर आता या ठिकाणी 23 तारखेला लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करायला पाहिजे होता. कारण 22 तारीख ही जी आहे, ही काही आक्षेप नोंदवण्यासाठी असते. परंतु अजून याच्यामध्ये टाईम टेबलमध्ये चेंज होऊ शकतो. त्यांच्यावरती डिपेंड असतं. पण जर तसं नाही झालं, तर तुमचा आक्षेप जो आहे तो नोंदवून या ठिकाणी 22 तारखेला संध्याकाळी काय होईल, म्हणजे 21 तारखेला पेपर झाल्यानंतर तुम्हाला आक्षेप नोंदवण्यासाठी सांगितलं जाईल आणि 22 तारखेला संध्याकाळी हा निकाल या ठिकाणी प्रसिद्ध केला जाऊ शकतो. आता त्या वेळेला कोणती उत्तरं चुकलेली आहेत, त्याच्यावरती आक्षेप कसा घ्यायचा वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुमचा जो पेपर आहे, बघा लेखी परीक्षा किती आहे? 21 तारखेला तुमची लेखी परीक्षा होणार आहे. म्हणजे 21 जूनला लक्षात ठेवा, 21 जूनला आणि मित्रांनो आज जर तुम्ही तारीख बघितली, तर आज तारीख आहे या ठिकाणी 12 मे. म्हणजे 12 मे ते 12 जून जवळ-जवळ तुमच्याकडे 1 महिना आहे आणि त्यानंतर 9 दिवस म्हणजे 1 महिना 8 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत. तसं बघायला गेलं तर एक 40 दिवसांचा कालावधी तुमच्याकडे उपलब्ध आहे. या 40 दिवसामध्ये तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल, योग्य मार्गदर्शन हवं असेल, तर आमच्या अकॅडमीला आजच जॉइन व्हा. मित्रांनो लक्षात ठेवा, मी बऱ्याच वेळेला सांगत असतो, की जाहिराती येणार आहेत, तुम्ही कामाला लागा. परंतु विद्यार्थी जाहिरात आल्याशिवाय अभ्यासाला लागत नाहीत. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या जर 40 दिवसांमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तर मार्केटमधली कुठलीही पुस्तकं वाचून तुमचा 40 दिवसामध्ये अभ्यास होणार नाही. जर तुम्हाला या 40 दिवसामध्ये परिपूर्ण अभ्यास करायचा असेल, की तुम्हाला असं वाटत असेल, की आपल्याला 60 प्लस मार्क्स येणं आवश्यक आहे. आता 80 मार्काचा पेपर असतो आणि 20 मार्काची मुलाखत असते. या 80 पैकी तुम्हाला 60 ते 65 प्लस मार्क या ठिकाणी घ्यायचे असतील, तर आपल्याकडे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आपला रिझल्ट बघा, विद्यार्थ्यांचे रिप्लाय बघा आणि तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, तर माझा नंबर जो आहे 97 30 61 32 37 त्या नंबरवरती मला कॉल करा. तुम्हाला या ठिकाणी डिटेल दिल्या जातील. तुम्हाला सगळे सॅम्पलचे जे व्हिडिओ आहेत ते पाठवले जातील आणि त्यानंतर तुम्ही स्वतः ठरवायचं आहे ॲडमिशन घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे. तर 40 दिवस डोक्यात ठेवून त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. परिपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 60 ते 65 प्लस मार्क्स मिळवून देण्याची जबाबदारी ही माझी असणार आहे. फक्त मी जे सांगणार आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो चांगली संधी आहे. वारंवार आता आपण याच्याविषयीची अपडेट जी आहे ती देणार आहे तुम्हाला. त्यामुळे आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.